माझी जी ईडीची केस आहे त्या केसच्या बाबतीत आज सेशन कोर्टमध्ये माझी हजेरी होती. त्या हजेरीसाठी या ठिकाणी मी आलो. खरं तर ईओडब्ल्यू म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, जी माझी केस आहे आणि माझ्याच केसमध्ये अजितदादांची पण केस आणि इतर नेत्यांची केस आहे. ईओडब्ल्यूने सांगितलं की या केसमध्ये म्हणजे बँकेचा जो विषय त्याच्यामध्ये कुठेच काही चुकीचं झालेलं नाही. त्यामुळे ईओडब्ल्यूने ईडीला सांगितलं की आता हा विषय संपलेला आहे आमच्यासाठी. पण आश्चर्य बघा, ईडी काय हा विषय आता सोडेना. 13 तारखेला म्हणजे या महिन्याच्या 13 तारखेला अजितदादा जाऊन कदाचित 15 दिवस झाले असावेत. या 13 तारखेला ईडीने या कोर्टामध्ये ईओडब्ल्यू म्हणजे राज्य सरकारच्या विरोधात तिथं विषय आणला आणि सांगितलं की आम्हाला या विषयामध्ये अजून खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. आता आम्ही आमचा विषय लढतोय, आम्ही जिंकणार याचा विश्वास आम्हा सगळ्यांना तिथं आहे. कितीही संघर्ष केला, किती आम्हाला आडवं चालले तरी आम्ही तिथं लढत राहू. पण विषय एवढाच आहे, कोडं कधी कधी सुटत नाही की जे लोक आज सत्तेत आहेत त्यांचा सुद्धा विषय ईडी सोडत नाही. हा एक फार मोठा प्रश्न आता लोकांना त्या ठिकाणी पडलेला आहे. आम्हाला कळालंय की 26 तारखेला म्हणजे 26 जानेवारीला हा विषय जेव्हा दिल्लीला गेला होता, दिल्लीकडनं कदाचित सांगण्यात आलेलं आहे की या विषयामध्ये जे जे कुठले नेते आहेत त्यांना अजिबात तुम्ही त्या ठिकाणी सोडू नका. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बदलायचं झालं तरी बदला, पण हा विषय तुम्ही सोडू नका. म्हणजे कुठं ना कुठंतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये विरोधाभास आहे असं आम्हाला वाटतं. पण ठीक आहे, आमच्यासाठी थोडं सोपं आहे, कारण आम्ही विरोधात असल्यानंतर आम्हाला माहिती आहे की आम्हाला संघर्षच करायचा आहे, कोर्टात लढायचं आहे. पण ज्या लोकांना असं वाटतं की ते आज सत्तेत आहेत म्हणून ते सुटले, त्यांचा मात्र फार उद्या जाऊन मोठी अडचण होऊ शकते असं मला तरी वाटतं. 35 आमदार ज्यांनी सुनित्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष म्हणून प्रपोज केलं, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याच्याचबरोबर 32 ते 33 जे फ्रंटल आणि प्रमुख त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा एका कागदावर सुनित्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष असावं असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे घोषणा कुणीही केली असली तरी महत्वाचं काय की तिथले आमदार आणि तिथले पदाधिकारी हे सुनित्रा काकींबरोबर आहे आणि त्याच राष्ट्राध्यक्ष झाले पाहिजे ही भूमिका त्या लोकांनी घेतली. त्यासाठी मी मनापासून सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन करतो. आणि आमचा सुद्धा बाहेरून, कारण तो पक्ष त्या ठिकाणी वेगळा आहे, काही दिवसांपूर्वी सुद्धा मी हीच भूमिका घेतली आणि आज सुद्धा हीच भूमिका घेतो. सुनित्रा काकीच तिथं राष्ट्राध्यक्ष ह्या झाल्या पाहिजे. अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे. अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार, हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे. आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे. आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच. त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत. याच्यावर अनेक विषय आहेत. जर त्यांना खरंच दादा भेटले होते नव्हते, सोपा विषय आहे की अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे. जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे, तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील. गेल्या 1.5 वर्षाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा, बघा, तुम्हाला कळेल दादा किती 13 वेळा भेटले का 14 वेळा भेटले, ते काय भेटले कसं भेटले याच्यावर मी नीट सांगेल. पण विषय एवढाच आहे की आज ऍक्सिडेंट झाला कसा, ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला जातोय, हे जे काही विषय आहेत ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे अनेक लोक म्हणतायत की विलिनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, त्याचं काय झालं. आमच्यासाठी विलिनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे.
आज कशाची कुठल्या गोष्टीचं महत्व आहे हे दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासारखी महत्वाचे. त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत. त्याच्याबरोबर इतर विषय हे 10:30 वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणं खरं तर आज घ्यायची होती, पण आज आपल्या या राज्यामध्ये परदेशातले एक फार मोठे नेते इथं आलेले आहेत. देशातले नेते म्हणजे आपले पंतप्रधान साहेब आज महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या लोकांकडे कुठेतरी दुर्लक्ष होऊ नये, नाहीतर एक महत्वाचा विषय जो राज्यासाठी महत्वाचा असू शकतो त्या विषयाकडे कुठे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स न घेता आम्ही उद्या 10:30 वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत. ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही. ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे. मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे, जळलाच आहे, मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल, या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना, काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असू. त्यामुळे उद्या 10:30 वाजता डिटेलमध्ये या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ. सुरक्षित राहतो अशी मान्यता आहे. ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगेपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही. आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल. पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू.